Headlines. प्रायोजक सोफा फैक्ट्री, द कंप्लीट लिव्हिंग सॉल्युशन्स अंडर वन रूफ. नबाम रेबिया प्रकरणावरून महाराष्ट्राचं भवितव्य ठरणार नाही. तथ्य तपासूनच निर्णय घेतला जाणार. कोर्टानं स्पष्ट केली भूमिका. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तिवाद. 7 सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचं की नाही याबाबत होऊ शकतो निर्णय. फडणवीसांच्या विरोधातल्या कटात राऊतांचा सहभाग. पवारांच्या साथीशिवाय उद्धव ठाकरे हिम्मत करणं अशक्य, तर सेनेचे आमदार पाडण्याचाही राष्ट्रवादीचा प्लॅन. चंद्रशेखर बावनकुळेंच्या आरोपांनी खळबळ. विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाच्या वैफल्यातून फडणवीसांचे बिनबुडाचे आरोप. फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊतांचं परखड मत. नवाब मलिक खरंच आजारी आहेत हे पटवून द्या. जामिनावर तातडीच्या सुनावणीसाठी आलेल्या मलिक यांच्या वकिलांना कोर्टानं सुनावलं. बीबीसीच्या भारतातील मुंबई आणि दिल्लीमधल्या कार्यालयांवर आयकर विभागानं टाकली धाड. धाडीदरम्यान कर्मचाऱ्यांचे फोनही केले जप्त. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. हत्येनंतर मृतदेह बेडमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर. पुण्यापाठोपाठ आता औरंगाबादमध्ये कोयता गँगची दहशत. लहान मुलाच्या गळ्याला कोयता लावून लुटलं. पोलीस कर्मचाऱ्यासह 2 जण जखमी. मुलगा जेवत नसल्यानं 16 महिन्याच्या मुलाला मारहाण. नवी मुंबईतल्या डे केअर मधली धक्कादायक घटना. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. आणि केंद्र सरकारच्या पीएम श्री योजना महाराष्ट्रात लागू करणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. योजनेमुळे महाराष्ट्रातल्या शाळांचं स्वरूप बदलणार.